आणि इथे प्रत्येक पेजवर सही आहे. तुम्ही म्हणालात ना मगाशी की सही नाही आहे, या प्रत्येक पेजवर पार्थ पवारची सही आहे. प्रत्येक पेजवर हा पार्थ पवारचा फोटो देखील आहे, सही देखील आहे, स्टॅम्प देखील आहे. आधी व्हॉइस कॉल होतो, मग हा ऍड्रेस पाठवतात. हा ऍड्रेस कोणाचा आहे? पार्थ पवारचा, जिजाऊ बंगला. पॉवर ऑफ अटॉर्नी आहे जी शीतल तेजवानी आणि पार्थ अजित पवार यांच्यामध्ये झालेली ही पॉवर ऑफ अटॉर्नीची कॉपी आहे. या पॉवर ऑफ अटॉर्नीमध्ये हीच जागा, हीच जमीन, तोच सर्वे नंबर शीतल तेजवानींनी पार्थ पवारला, आणि इथे प्रत्येक पेजवर सही आहे. तुम्ही म्हणालात ना मगाशी की सही नाही आहे, या प्रत्येक पेजवर पार्थ पवारची सही आहे. प्रत्येक पेजवर. एवढंच नाही तर त्याचा फोटो देखील लावलेला आहे. हा बघा, हा पार्थ पवारचा फोटो देखील आहे, सही देखील आहे, स्टॅम्प देखील आहे, आणि हे नोटराइज्ड कॉपी आहे. हा 2021 मध्ये याच जमिनीचा पार्थ पवार आणि शीतल तेजवानी मध्ये झालेली पॉवर ऑफ अटॉर्नीची कॉपी आहे, ज्याच्यानंतर ते पत्र लिहिलं गेलं आणि ज्याच्यानंतर हा सगळा व्यवहार झाला. आता मी सगळे धक्कादायक खुलासे करते. धक्कादायक खुलासे असे, आणि हे कोणी आम्हाला पाठवले ते पण आम्ही सांगतो, की आम्हाला ऍडव्होकेट तृप्ता ठाकूर, ज्या दिग्विजय पाटलांच्या आणि शीतल तेजवानींच्या दोघांचीही ऍडव्होकेट, ज्या ऍडव्होकेट तृप्ता ठाकूर आहेत, त्यांनी मला व्हॉट्सअपवर, आणि मी यांना ताबडतोब ते फॉरवर्ड केलं, ही त्यांनाही आली आहे. तर ही फॅक्ट आहे की त्या बाईंना बहुतेक राग येत असावा की मला आणि शीतल तेजवानीला त्रास दिला जातोय, पण बहुधा पार्थ पवारला कुठेही कोणी देत नाहीये, म्हणून तिने सगळेच्या सगळे 71 पानाचे डिटेल्स आम्हाला पाठवलेत. आणि त्याच्यापैकी हॉरेबल, धक्कादायक असे खुलासे आहेत. एक म्हणजे पहिला नाव आहे श्री संतोष हिंगणे, कलेक्टर ऑफ स्टॅम्प, डिपार्टमेंट ऑफ रजिस्ट्रेशन अँड स्टॅम्प्स, यांच्यातलं आणि तृप्ता ठाकूर मध्ये झालेलं सगळंच्या सगळं कॉन्व्हर्सेशन सुरुवातीपासनं, म्हणजे त्यांना जे ऍडज्युडिकेशन करून देण्याच्या आधीपासून हे हिंगणे आणि शीतल तृप्ता ठाकूर मध्ये सगळं कॉन्व्हर्सेशन आहे. आणि त्याच्यात ते म्हणतात डॉक्युमेंट्सला जे लावणार आहात ते सर्व जोडा, बाकीचा फाईल सोबत द्या. म्हणजे त्यांनी ते सांगितल्याबरोबर ती ताबडतोब त्यांना पूर्ण ज्या ऍडज्युडिकेशनचे पेपर्स, ही पीडीएफ कॉपी त्यांना पाठवते. यानंतर सगळं तुम्ही जर बघाल, चॅट आहे त्यांचं, अगदी त्याच्यात वरी आणखी फाईल इन्व्हर्टेड म्हणून सुद्धा त्यांनी पाठवलेलं आहे. फाईल ती पाठवली, आता जी आम्ही ऍडज्युडिकेशनची पाठवली, फाईल दिल्याबरोबर सुद्धा त्यांना कळवलं होतं की हे आम्ही दिलंय. आता सर मी कोर्टातून निघालीये, मी येतेय, गुड मॉर्निंग, आणि लगेच नोटीस रेडी झाल्याबरोबर अधिकारी त्यांना कळवतात की आता नोटीस रेडी आहे. आणि हे कोणासाठी करणार आहे? शीतल तेजवानी का दिग्विजय पाटील का पार्थ पवार? आता पुढे बघा, हा दिस इज द बिगेस्ट अँड द मोस्ट शॉकिंग डिटेल. हा जो ऍड्रेस आहे हा ते पाठवतात. आधी व्हॉइस कॉल होतो, मग हा ऍड्रेस पाठवतात. हा ऍड्रेस कोणाचा आहे? पार्थ पवारचा, जिजाऊ बंगला. इथे त्यांना बोलवलं जात आहे का काय हे ऍडव्होकेट तृप्ता ठाकूरच सांगू शकतील. पण हा जो आता आम्ही गुगलवरनं चेक केला, हा यशवंत गाडगे नगरचा पुण्याचा लोकेशन आहे, जिथे पार्थ पवारचं घर आहे. आणि त्याच्यानंतरचे कॉल्स, व्हॉइस कॉल्स, मिस कॉल्स, हे सगळे जर आपण बघितले, सगळेच्या सगळे, आणि ह्याच्यात अगदी गप्पा, कॉंग्रॅच्युलेशन, हे ते असे सगळे व्यवहार चालतात. हे झाले संतोष हिंगणे, जे कलेक्टर ऑफ स्टॅम्प्स आहेत. म्हणजे हे जे सगळे व्यवहार झाले, याच्यात सगळ्यात अधिकाऱ्यांच्या त्यांना अफाट मदत होती.